नमस्कार बंधू आणि बहिणींनो, बेलाचं पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण एक वेगळ्या आजारावर बोलूया। तर आपण आज जो आजार आहे तो मिरगीचा आजार। बरेचसे माझे मित्र आणि बंधू जे प्रवासात असतात, कुठे गेले असेल, एकटे गेले असेल किंवा कुठे ट्रेनमध्ये बसमध्ये असं चालत असताना त्यांना अचानक झटका येतो आणि तो झटका आल्यानंतर पूर्ण हातपाय त्यांचे आखसले जातात। मग बऱ्याच तिथे जर कधी तुमच्या माझ्यासारखे जर कधी बंधू लोक असतील तर अशा लोकांना कोणी कांदा नाकाला लावतं किंवा कोणी चप्पल नाकाला लावत असतात। मी हे पण बघितलेलं आहे, बरेच लोक आपल्या पायातली चप्पल काढतात आणि अशा आलेल्या फीट, मिरगी म्हणजे फीट आलेल्या माणसाच्या नाकाला लावतात, सुंगवतात आणि त्याला थोड्या वेळाने ती जी मूर्छा असते ती गेल्यानंतर तो थोडा पूर्णपणे सावध व्हायला त्याला उशीर लागतो। अशी मी अवस्था बघितलेली आहे। काही टायमाला ट्रेनमध्ये सुद्धा बसलेला व्यक्ती जागेवर पडलेला बघितलेला आहे, काही रस्त्याने चालताना देखील पडलेला बघितलेला आहे मी। तर अशा माझ्या बांधवांना खूप मोठा धोका असतो। घरी आपली मुलं बाळा वाट बघत असतात आणि अशा टायमाला असा एखादी व्यक्ती रस्त्यावर पडतो। त्यासाठी म्हटलं चला आज आपण एक व्हिडिओ बनवूया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या औषधाचा आपण पूर्णपणे लाभ घ्या। तर आपण हे बघा, हे माझ्याकडे औषध आहे, हे आपण ओळखलं असेल। हे बघा, हे पूर्णपणे बघा, हे औषध एकदम जवळून दाखवतोय मी। हे औषध आपल्याला सहज आपल्या गावातल्या किंवा शहरातल्या आयुर्वेदिकच्या दुकानात जर कधी गेला तर आपल्याला खूप कमी किमतीमध्ये आणि सहजरित्या मिळणारं औषध आहे। तर मित्रांनो, या औषधाचं नाव आहे वेखंड। वेखंड हे आपल्याला कुठल्या आयुर्वेदिकच्या दुकानात भेटतं। त्याला बरेच लोक मिठी वच म्हणून पण ओळखले जातं। तर हे औषध आज आपल्याला जर कधी समजा ज्या कोणी व्यक्तीला मिरगीचे दौरे येत असतील, फीट येत असेल, अशा लोकांनी हे वेखंड जे आहे, हे मी जे माझ्या हातात जसं वेखंड आहे तसं पूर्ण वेखंड आणायचं आहे। लगभग 125 ग्रॅम आपल्याला हे आणायचं आहे आणि हे आणून आपण कुटून घ्यायचं आहे, पावडर करून घ्यायची, वस्त्रगाळ करून एका काचाच्या बाटलीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे। आता घेण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला 1 ग्रॅम पावडर जर कधी आपण 1 चमचा मध्ये घ्यायची, छोटा जो टेबलस्पून चम्मच असतो त्याच्यामध्ये 1 ग्रॅम घ्यायची, म्हणजे 4 पैसेभर। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एक शुद्ध मध घ्यायचं, ते टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून सगळी चाटण तयार करायचं आहे। रोज सकाळी आणि संध्याकाळी हे चाटण आपल्याला घ्यायचं आहे। आता त्याच्याबरोबर आपल्याला पथ्यसुद्धा पाळायचं आहे। तर पथ्य काय आहे आपल्याला त्याच्यावरती? पथ्य आपल्याला आहे त्याच्यावरती, अशा जे कोणी माझे बांधव असतील यांनी फक्त दूध आणि भात, आणि शक्यतो दूध अगर गाईचं राहिलं तर खूपच अतिउत्तम, सोनेरी पिवळं असतं, आणि फळ हे जास्त प्रमाणात खायचं आहे। हा उपाय जर कधी आपण नित्यनेमाने सकाळी आपण नित्यनेमाने जर कधी 15 दिवस केला तर पूर्ण हा रोगमधून आपण मुक्त होतो। ज्या कोणी व्यक्तींना हा आजार जास्त जुनाट असेल किंवा जास्त दिवसाचा असेल त्यांनी 1 महिन्यापर्यंत तरी केला हरकत नाही आहे। पण पथ्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आयुर्वेदामध्ये। मित्रांनो, हे व्हिडिओ आपल्याला बनवण्याचं कारण एवढं एकच आहे की आपल्याला अशा औषधांची माहिती व्हावी, अशा जे काय आपण वनस्पती दाखवत असतो, जे औषध दाखवत असतो त्याची आपल्याला माहिती व्हायला पाहिजे।
कारण आताची जी नवीन पिढी आहे त्यांना ह्या औषधांबद्दल बिलकुल काही माहिती नाही आहे. तर त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न आहे आपल्यावाले. तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला जर कधी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार.